रोहा शहरातील सुप्रसिद्ध राम मारुती चौक या ठिकाणी सुप्रसिद्ध मारुती मंदिराचे नूतनीकरण कामाचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या शुभ हस्ते आणि महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले। रोहा शहरातील सुप्रसिद्ध राम मारुती चौक येथील हनुमान मंदिराचा नूतनीकरण भूमिपूजन खासदार सुनील तटकरे यांच्या शुभ हस्ते आणि महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले। यावेळी हे तीनही मान्यवर कार्यक्रमासाठी येत असताना जैन मंदिर येथून रथाने ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोषात भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी मकरंद बारटक्के यांनी प्रास्ताविकात मंदिराविषयी सविस्तर माहिती दिली आणि खासदार सुनील तटकरे यांनी रोहा शहरात झालेल्या विकास कामांबद्दल माहिती दिली। ते पुढे म्हणाले, रोहा शहराची विकास कामे करत असताना अनेक अडचणी आणल्या जातात, टीका टिप्पणी होत असते, परंतु मी या टीका टिप्पणीमुळे रोहा शहराचा विकास थांबवणार नाही। यावेळी महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की मी या मंदिरासाठी 1,60,00,000 रुपये निधी आणला म्हणून मी स्वतःला भाग्यशाली समजते। यावेळी आभार प्रदर्शन मोतीसेठ जैन यांनी मांडले। या कार्यक्रमाला असंख्य रोहेकरांसह खासदार सुनील तटकरे, महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, विश्वस्त मोतीशेठ जैन, आनंद शेठ कुलकर्णी, अरुण करंबे, माजी नगरसेवक राजू जैन, महेंद्र गुजर आणि अनेक मान्यवर उपस्थित होते। त्याचा एक अभिमान रोहेकर नागरिक म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये सुद्धा या ठिकाणी मगाशी आदित्यने विस्तृतपणाने ब्लड बँकेच्या बाबतीमध्ये माहिती आपल्या सर्वांच्या समोर ठेवली, त्यामुळे त्याच्याही बाबतीमध्ये मी या ठिकाणी बोलणार नाही। परंतु आज आपल्याला अनेक वेळा असं वाटत असतं की ज्यावेळेला एखाद्या रुग्णाला रक्ताची गरज असते त्याला सरळपणाने त्या रक्ताची गरज त्या ठिकाणी असावी लागते, परंतु तसं नाही। आज वेगवेगळे आजार आहेत, वेगवेगळ्या आजारांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचं रक्ताचे जे काही त्या ठिकाणी पृथक्करण असतं, प्लाझ्मा असेल, प्लेटलेट असेल, अनेक वेळेला डेंग्यू झाल्याच्यानंतर खूप खाली प्रमाणामध्ये प्लेटलेट्स येतात, प्लेटलेट चढवायला लागत असतात, प्लाझ्माची आवश्यकता मोठ्या प्रमाणावरती असते। आणि आजच्या आपल्या या ब्लड बँकेतून म्हणजे पनवेल ते महाड अशा दोन्ही शहर म्हणजे जवळपास ते 150 किलोमीटर अंतरावरती आहे। या 150 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये माझ्या रोहाच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा पद्धतीची अद्ययावत ब्लड बँक त्या ठिकाणी होते। मला एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करायचा वाटतो की इतक्या प्रचंड प्रमाणावरती रोहा शहरामध्ये कामं झाली। मंदिराच्या पुनर्बांधणीचा विचार मनामध्ये आणला आणि आपण सगळेच तटकरे साहेबांना भेटला। त्यावेळेला मी राज्यमंत्री होती आणि पर्यटन विभागाचंही राज्यमंत्रीपद माझ्याकडे होतं। आपल्या सर्वांच्याच आशीर्वादाने मी स्वतःला या ठिकाणी भाग्यशाली समजते की आपल्या मनामध्ये हे येणं की या मंदिराची पुनर्बांधणी झाली पाहिजे आणि त्या पदाचा पदभार असल्यामुळे जवळपास 1,60,00,000 इतका निधी आपल्याला या कामासाठी त्वरितच मंजूर करून देता आला। या मंदिराचा प्लॅन बनवत असताना आपण सर्वांनीच एकत्रितपणाने ज्या सूचना दिल्या त्या आपण तंतोतंत पालन करून ही ऐतिहासिक वास्तू ही पुढच्या येणाऱ्या पिढीपर्यंत हा आपला रोह्याचा इतिहास कसा दर्शवेल याची एक खात्री आणि जबाबदारी ती त्या ठिकाणी आपण उचलली। प्रतिनिधी नरेश कुशवाहा, NTV न्यूज मराठी, रोहा, रायगड।